गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आजची मॉर्निंग झाली होती आणि बघू शकता आमच्या इकडे मस्त वातावरण झालं होतं. तर आज मी चालले आमच्या स्कूलमध्ये, कारण की आज होती गुरुपौर्णिमा, म्हणून मी जात होते स्कूलमध्ये माझ्या. तर मी जात होते, मी तर खूप एक्सायटेड होते स्कूलमध्ये जाण्यासाठी. त्यानंतर हे बघा, मी फायनली स्कूलमध्ये पोचलेले आणि मी वरती जात होते. तर मग मी फुल एनर्जीने जात होते, मला खूप मजा येत होती. आणि नंतर फायनली मी पोचले वरती आणि हे होते माझे क्लास आणि हे होते माझे सर. पहिले पप्पाशी बोलत होते आणि मी पूर्ण स्कूलचे मस्त आमचे वरचे क्लासचे त्यांचे व्हिडिओ घेत होते. मला तर खूप भारी वाटत होतं. खूप दिवसानंतर गेले होते मी स्कूलमध्ये. तर मग बघू शकता ही होती माझी क्लासेस. मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मी आणि दीदी चाललो आहे न्यू गाडीवर मंदिरात. तर मी, दीदी आणि आशिष आम्ही तिघी पण जात होतो. त्यानंतर हे बघा, आम्ही फायनली निघालो आहे केंद्रात जाण्यासाठी स्वामीच्या. तर बघू शकता आश्लेषा, मी आणि दीदी आम्ही तिघं पण जात होतो मस्त गाडीवर, न्यू चेतकवर आम्ही मस्त मंदिरात जात होतो. त्यानंतर आम्ही फायनली मंदिरात पोचलो होतो. आणि हे बघा, ही होती आमची बर्थडे गर्ल. तर त्यानंतर मी आश्लेषा आम्ही जात होतो. आणि बघू शकता इथं आज गुरुपौर्णिमा होती म्हणून पूर्ण व्ह्यू आजूबाजूचं खूप भारी होतं, वातावरण खूप भारी वाटत होतं तिथं. आणि त्यानंतर हे बघा, मी गेले केंद्रात. तिथं पण खूप गर्दी होती आज, कारण की गुरुपौर्णिमा होती म्हणून खूप गर्दी पण होती. आणि त्यानंतर मी दर्शन वगैरे करून घरी आले. घरी आल्यावर बघते तिथं काय आमचं एक पार्सल आलं होतं. तर मग मी ते अनबॉक्सिंग करायला घेतलं. तुम्ही बघू शकता पार्सल किती मोठं आहे आणि त्याच्या आत काय आहे ते बघण्यासाठी पण मी खूप एक्सायटेड होते. तर मग मी मस्त पार्सल अनबॉक्सिंग करत होते आणि दीदी माझी व्हिडिओ घेत होती. तर बघू शकते याच्यामध्ये निघाले एक हे मशीन. आता ते मी काढल्यावरच तुम्हाला समजणार आहे. हे होतं फ्रूट अँड व्हेजिटेबल कटिंग करण्याचं एक मशीन. तर मग हे खूप दिवसांनी आम्हाला पाहिजे होतं आणि फायनली आम्ही ते ऑर्डर केलं होतं आणि ते आम्हाला रिसीव पण झालं होतं पार्सल. तर बघू शकता आता मी त्याच्यामधून काढत होते. मी तर खूप एक्सायटेड होते ते बघण्यासाठी. त्याची पॅकिंग पण खूप भारी केली होती त्यांनी. तर मग एवढी सारी पॅकिंग ओपन केली आणि त्यानंतर ते फायनली बाहेर आले. ते ब्ल्यू कलरचं होतं, खूप भारी होतं. त्याच्यामध्ये फुल व्हेजिटेबल्स, फ्रूट्स सगळं कापले जातं त्याच्यामध्ये. तर म्हणून मला ते खूप आवडलं होतं, म्हणून आम्ही हे फ्लिपकार्टवरून मागवून घेतलं. आणि हे तर सगळे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स सगळं कापण्यासाठी पण हे खूप यूजफुल आहे. हे डेली यूजसाठी पण खूप भारी आहे, आपल्याला सगळे चॉप वगैरे करण्यासाठी व्हेजीस म्हणून. आणि त्यानंतर बघा हे होतं चार्जिंगचं. तर त्याला बटन्स पण होते, त्याला चार्जिंगसाठी वायर्स पण होते त्याचसोबत. आणि हे इलेक्ट्रॉनिक होतं. आणि त्यानंतर आम्ही हे पूर्ण बघितलं, हे ओपन वगैरे केलं. मग ह्याच्यामध्ये मम्मी सोलत होती लसूण. तर ह्याच्यात लसूण पण सोललं जातं, म्हणून हे बघा किती भारी सोललं जातं त्याच्यामध्ये लसूण पण. तर मग त्याच्यासाठी पण ते यूज होतं. आणि बघू शकते किती भारी मम्मी त्याच्यामध्ये लसूण सोलत होती. तर आम्हाला तर आता लसूण सोलायचा प्रॉब्लेम संपला आहे, कारण की आता आमच्याकडे आली ही मशीन. तर मग मस्त याच्यामध्ये मम्मी लसूण सोलत होती. आम्हाला तर खूप मजा येत होती. आणि हे बघू शकते आमची आजी, ती बघत होती कशी लसूण सोलताय म्हणून. हे बघा मम्मीने एवढं सारं सोलून काढलं. आणि त्यानंतर सगळं हे झाल्यावर आम्ही आश्लेषाचा बड्डे सेलिब्रेट केला. तर आश्लेषाचा बड्डे तर आम्ही न्यू चेतकवरच सेलिब्रेट केला आहे, कारण की तिचं म्हणणं होतं का तिचं बड्डे न्यू चेतकवर सेलिब्रेट करायचं. म्हणून आम्ही मस्त बाहेर उभं राहून तिचा न्यू चेतकवर तिचा बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांनी. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आमच्या देवीला, कारण की आम्हाला दाखवायचे होते नैवेद्य. तर मग हे बघू शकते हे सगळे आमच्या देवी होत्या. तर आम्हाला हे सगळीकडे आम्हाला इकडं नैवेद्य दाखवायचे होते. तर मग आम्ही ते नैवेद्य दाखवले. मी सगळ्या देवींचे व्हिडिओज घेतले, आशीर्वाद घेतले मस्तपैकी. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आजचा व्लॉग कसा वाटला. तर बाय.